श्री स्वामी समर्थ। आज आपण तारक मंत्राचा अर्थ व महत्त्व समजून घेणार आहोत। हा व्हिडिओ जर तुमच्या समोर आला असेल तर शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजपासून तुमचे जीवन बदलणार आहे। अनेक भक्त आपल्या दैनंदिन सेवामध्ये श्रद्धेने तारक मंत्राचा जप व पठण करत असतात। काही जण तर नेमानुसार तारक मंत्राचे अनुष्ठानही करत असतात, परंतु तरीही आपल्याला मंत्राचा अनुभव का जाणवत नाही, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो। खरं तर आपल्या हाताने नकळत होणाऱ्या चुका आपल्याला निराश करतात। आपण तेच या व्हिडिओमधून पाहणार आहोत की आपण कोणत्या चुका करतो। तारक मंत्र हा स्वामींचा अत्यंत शक्तिशाली व प्रभावशाली मंत्र आहे। तारक म्हणजे तारण करणारा, संकटातून मार्ग दाखवणारा। स्वामींचे नित्य सेवा मध्ये नियमित पठण करणे अत्यंत कल्याणकारक मानले जाते। जर तुमचा एखादं काम बरेच काळ अडकून राहिलं असेल किंवा एखादी मनोकामना पूर्ण होत नसेल, तर अशा प्रसंगी श्रद्धेने नियमपूर्वक तारक मंत्राचे अनुष्ठान करावे। तुम्ही तारक मंत्र नित्य सेवेच्या वेळी जपत असाल किंवा ठराविक कालावधीत अनुष्ठान करत असाल तर या काही नियमाचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण योग्य पद्धतीने साधना केली तर त्याचं फळ अधिक प्रभावी मिळतं। तर आपण पाहणार आहोत कोणते नियम पाळावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात। संकल्प: जेव्हा आपण स्वामींची नित्य सेवा करतो त्यावेळेला संकल्प करण्याची आवश्यकता नसते, पण आपण एखादे पारायण, अनुष्ठान, जप सुरू करतो तेव्हा सुरुवातीला श्रद्धेने संकल्प घेणे आवश्यक असतं। जर तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करत असाल तर त्यापूर्वी संकल्प करणे आवश्यक असते। मात्र संकल्प घेताना मी अखंड सेवा करीन अशी कधीही म्हणू नका, कारण मासिक धर्म, सुतक, इटाळ, परगावी जाणं अशा काही अनपेक्षित कारणामुळे खंड पडू शकतो। त्यामुळे संकल्प घेताना असे म्हणावे योग्य ठरते की मी तथाशक्ती जसा वेळ मिळेल तशी सेवा करीन। तारक मंत्राचे अनुष्ठान करताना जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा आपल्याला हे स्पष्ट सांगायचे आहे की आपण किती दिवस तारक मंत्राचा जप करणार आहोत, कोणत्या फळ प्राप्तीसाठी ही साधना करणार आहोत आणि त्या काळात तारक मंत्राचे किती वेळा पठण करणार आहोत। स्थान आणि आसन: तारक मंत्राचा जप शक्य असल्यास देवघरात स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर बसून करावा। अशी एकाग्रतेने केलेली साधना फळदायी ठरू शकते। तारक मंत्राचं पठण असो वा जप असो, ते करताना नियमित आसन घेऊनच बसावे। जमिनीवर पद्मासन किंवा मांडी घालून बसावे। संख्या: अनुष्ठानाच्या काळात शक्य असल्यास 11 वेळा किंवा 21 वेळा जप करावा असे सांगितलेले जाते, परंतु नित्य सेवेत वेळ कमी असल्यास एकदा, 3दा, 5 वेळा किंवा 7 वेळा ह्याप्रमाणेही मंत्राचे पठण करू शकता। तरी सुद्धा चांगला आध्यात्मिक अनुभव हवा असेल तर नित्य सेवेतही कमीत कमी 11 वेळा तरी मंत्र जपण्याचा प्रयत्न करावा। नियमित जपामुळे मंत्रातील ऊर्जा अधिक सशक्त होते आणि त्या ऊर्जेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावरही जाणवतो। एकाग्रता आणि उच्चार: तारक मंत्र जपत असताना मन पूर्णपणे शांत आणि एकाग्र ठेवणे अत्यंत गरजेचे असते। घाई किंवा लक्ष विचलित असताना मंत्राचे पठण करू नये। जर मंत्र पाठ नसेल तर त्याची प्रिंट काढा, पुस्तक समोर ठेवून नीट पहा, पाहता पाहता जप करा। तारक मंत्र हा अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे। तो मराठीत असल्यामुळे कोणालाही सहजपणे वाचता येतो। यामध्ये कठीण शब्द नाहीत, तरीही त्याचा अर्थ समजून घेतला तर तो अधिक प्रभावी होतो। मंत्र म्हणताना उच्चार स्पष्ट असावेत, किमान स्वतःलाही नीट ऐकू यावे एवढ्या आवाजात तारक मंत्राचे पठण करावे। अशा प्रकारे भक्तिभावाने केलेला जप मनाला स्थिर करतो आणि आपल्या साधनेचा अनुभव अधिक मिळतो। तीर्थ तयार करण्याची पद्धत:
तारक मंत्राचे तीर्थ तयार करताना सर्वप्रथम एक स्वच्छ ग्लास, त्यात स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यावे आणि तो ग्लास आपल्या समोर ठेवून त्याच्या बाजूला 2 अगरबत्त्या लावाव्यात. उजवा हात ग्लासवर ठेवावा आणि मग तारक मंत्राचा जप सुरू करावा. जोपर्यंत मंत्र जप करत आहात तोपर्यंत हात ग्लासवरच ठेवा. जप चालू असताना मध्येच उठणे, मध्ये मध्ये बोलणे असे काहीही करू नका. मोबाईल बंद करून ठेवा. घरच्यालाही आधीच सांगून ठेवा की जपाच्या वेळेस कुठलीही व्यत्यय आणू नये. अशी शांत एकाग्र साधना केली की तीर्थाची पवित्रता आणि मंत्राची स्पंदने अधिक प्रभावीरित्या अनुभवास येतात. वेळ आणि मोजणी. नित्यसेवा असो किंवा अनुष्ठान, तारक मंत्राचा जप एका बैठकीतच पूर्ण करावा. सकाळी अर्धा आणि संध्याकाळी अर्धा असे विभागून जप करू नये. संकल्पना जप करत असताना आपण ठरवला तितके वेळ जप नक्की करावा. त्यासाठी सोपा उपाय म्हणजे जितकी वेळेत जप करायचे आहे तेवढे धान्य अगोदर बरोबर मोजून घ्या, म्हणजे तुमचा जप कमी होणार नाही. प्रत्येक मंत्र झाला की एक धान्य बाजूला काढून ठेवावे. अशा प्रकारे शिस्तबद्ध जप केल्याने साधनेत सातत्य राहते आणि त्याचं फळ अचूक मिळतं. विभूतीचा वापर. तारक मंत्र जप करताना लावलेली अगरबत्ती जळून झाल्यानंतर तिची राख वाया जाऊ देऊ नये. ती स्वच्छ डबीमध्ये जमा करून ठेवावी. रोज सकाळी ही पवित्र विभूती आपल्या कपाळावर लावावी. तसेच घरातील इतर सदस्यालाही लावावी. इच्छेनुसार थोडी विभूती घरामध्ये फुंकावी. त्याने घरात वातावरणात सकारात्मकता निर्माण होते. तीर्थाचे सन्मान. तारक मंत्राचे तीर्थ तयार केल्यानंतर जर घरातील व्यक्ती पिण्यास मनाई करत असेल तर अशा वेळी ते तीर्थ वाया घालू नये. जेवण बनवताना किंवा पिण्याच्या पाण्यात टाकावे. एखाद्या स्त्रीला मासिक धर्म चालू असेल तर त्या व्यक्तीला तारक मंत्राचे तीर्थ घेऊन किंवा सुतक किंवा विटाळ असेल तर या काळात अनुष्ठान जप करू नये. नित्य सेवा करत असताना मांस मच्छी घरी आणू नये किंवा खाऊ नये. हॉटेलमधील जेवण किंवा दुसऱ्याच्या घरचे जेवण करू नये. ही होती महत्त्वाची नियमावली. तारक मंत्राची नित्यसेवा किंवा अनुष्ठान करताना नक्की पाळली पाहिजे. योग्य पद्धतीने श्रद्धा आणि एकाग्रतेने केलेले पठण साधनेचे फळ नक्की देते आणि अडचणीतून मार्ग सापडावा. आपली एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा प्रत्येक संकटातून रक्षण व्हावे यासाठी तारक मंत्राची सेवा महत्त्वाची असते आणि कल्याणकारी मानली जाते. सेवा करताना जर आपण शिस्तबद्धतेने साधना केली आणि सांगितलेल्या नियमाचे प्रामाणिकपणे पालन केले तर त्याचे फळही लवकरच अनुभवायला मिळते. तारक मंत्र हा साधा मंत्र नाही तर स्वामींनी आपल्या भक्ताला दिलेलं सुरक्षा कवच आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या चुका तुमच्याकडून होत असतील तर नक्की सुधारा आणि योग्य पद्धतीने सेवा सुरू करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.